आकाशवाणी पुणे. सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत विक्रमी 71% क्षेत्रावर पेरणी. विधान परिषदेतील निवृत्त सदस्यांना निरोप. राज्यातल्या 27 तालुक्यांसह देशभरात 500 ठिकाणी नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला सुरुवात. आणि विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाची मुंबईमध्ये विजयी मिरवणूक, चाहत्यांकडून जल्लोषात स्वागत. आता सविस्तर बातम्या. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत विक्रमी 71% पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 1,10,000 हेक्टरची वाढ झाल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी काल विधानसभेत दिली. आतापर्यंत 101 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या 3 जुलैच्या तुलनेत हे प्रमाण 20 लाख हेक्टरनं वाढलं आहे, असं त्यांनी सांगितलं. राज्यात कुठेही खतं आणि बियाणांचा तुटवडा नाही. नियोजनापेक्षा अधिक खतं आणि बियाणं उपलब्ध आहेत, असं ते म्हणाले. खतं आणि बियाणांच्या संदर्भात विविध तक्रारी आल्यानंतर व्हॉट्सअॅप हेल्पलाईन सुरू केली आहे. त्यानंतर आतापर्यंत 62 फौजदारी गुन्हे दाखल झाले असून 278 अधिकारी कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं आहे. याशिवाय 1000हून अधिक ठिकाणी विक्री बंद करण्याचे आदेश दिल्याचं कृषी मंत्री म्हणाले. पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या परिसरात स्वतंत्र शासकीय कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या दिवाळखोर सहकारी पतसंस्था आणि बँकांनी बुडवलेल्या ठेवीदारांचे किमान 1 लाख रुपये परत मिळण्यासाठी स्वतंत्र निधी उभारला जात आहे, अशी माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल विधानसभेत दिली. राज्यात शासन अनुदानित सुमारे 11,500 ग्रंथालयं असून वाचन चळवळीला चालना देण्यासाठी नव्यानं 6,000 ते 7,000 ग्रंथालयं सुरू केली जातील, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितलं. यानुसार 3,000 लोकसंख्येच्या प्रत्येक गावात तसंच 500 लोकसंख्येच्या आदिवासी बहुल गावात ग्रंथालय अनिवार्य होणार आहे. ग्रंथालयांच्या सध्याच्या अनुदानात वाढ केली जाईल. तसंच ग्रंथालयांचा दर्जा वाढवून देण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करून ग्रंथालयांकडून ऑनलाईन माहिती मागवली जाईल, असं ते म्हणाले. आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी केलेलं निलंबन 3 दिवसांवर आणण्याचा प्रस्ताव विधान परिषदेनं काल एकमतानं मंजूर केला. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला. तो आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. राज्य पोलीस दलात कंत्राटी पद्धतीनं भरलेली पदं ही तांत्रिक आहेत. ही तात्पुरती भरती 11 महिन्यांसाठी करत असतानाच दुसरीकडे 81 पदांच्या नियमित भरतीच्या प्रक्रियेला मान्यता दिलेली आहे. उर्वरित पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरू आहे, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतली घरं विकण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीनं दिलं जाणार असून अर्ज केल्यानंतर 45 दिवसात प्रमाणपत्र मिळेल, असं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरं विकण्यासाठीच्या अनेक अटी शिथिल केल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्याच्या वरिष्ठ सभागृहाचा नावलौकिक उंचावणारी कामगिरी निवृत्त होणाऱ्या सदस्यांनी केली आहे. येणाऱ्या पिढ्यांना त्यांच्या कामगिरीतून प्रेरणा घेता येईल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत काढले. विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांना काल निरोप देण्यात आला. त्यावेळी शिंदे बोलत होते. विधान परिषदेतल्या विलास पोतनीस, निरंजन डावखरे, किशोर दराडे, कपिल पाटील, अॅडव्होकेट अनिल परब, महादेव जानकर, डॉक्टर मनीषा कायंदे, विजय उर्फ भाई गिरकर, बाबाजानी दुर्राणी, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉक्टर मिर्झा वजाहत, डॉक्टर प्रज्ञा सातव आणि जयंत पाटील या सदस्यांना काल निरोप देण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात सुरुवात झाली आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत देशातल्या 500 तालुक्यात हे अभियान राबवलं जाणार आहे. राज्यातल्या अमरावती, बीड, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, जालना, नंदुरबार, हिंगोली, नाशिक, धाराशिव, पालघर, सोलापूर, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधल्या 27 तालुक्यांचा या अभियानात समावेश झाला आहे. संपूर्णता अभियानामध्ये गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व काळजी आणि त्यांना पोषक आहार,
मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींची तपासणी आणि उपचार, माती परीक्षण आणि बचत गटांना मिळणारा फिरता निधी, शाळेतील विद्यार्थ्यांचा संक्रमण दर तसंच 10वी आणि 12वी मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी यावर प्राधान्यानं भर दिला जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात झरी जामणी इथं संपूर्णता अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या शिक्षण, आरोग्य, कृषी, उमेद, पशुसंवर्धन इत्यादी विभागांच्या प्रगतीचा आढावा घेतला. धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातही काल संपूर्णता अभियानाचा प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष यावेळी उपस्थित होते. हिंगोली जिल्ह्यातही कालपासून संपूर्णता अभियानाला प्रारंभ झाला. हिंगोली तालुक्यात अभियानातले सर्व निकष मुदती अगोदर पूर्ण करणार असल्याचा निर्धार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले, आम्ही सर्व गावांमध्ये हेल्थ आणि डायबिटीज आणि हायपरटेन्शन या दोन्ही आजारांच्यासाठी तर त्यांचं स्क्रीनिंग करणे, सर्व ठिकाणी त्यांची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी गावांमध्ये प्रभात फेरी काढणे, सर्व महिला बचत गटांना एकत्र करून घेऊन त्या सर्व बचत गटांना यांचं रिव्हॉल्विंग फंड देऊन त्यांनी त्यांचा उद्योग सुरू करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे आणि ग्रामसभा घेऊन या सर्व ग्रामसभेच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायत सरपंचांना या कामासाठी पुढाकार घेण्यास सुचवणे, अशा अनुषंगाने गावांमध्ये ग्रामसभेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं आकांक्षित तालुका हा आपल्या जितक्या लवकर म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंत त्याला वाट न बघता ऑगस्ट महिन्याच्या अखेरच आपण याच्यातले जे काही पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर्स 100% पूर्ण करण्याचं या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं काल जेजुरीमध्ये आगमन झालं. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात नागरिकांनी पालखीचं स्वागत केलं. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा मुक्काम काल जेजुरीमध्ये तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल वरवंड इथं होता. दरम्यान दोन्ही पालख्यांचं पालखी तळावरून प्रस्थान होताच लगेच दुसऱ्या दिवशी तळांच्या स्वच्छतेच्या कामाला गतीनं सुरुवात होऊन सर्वत्र पूर्ण स्वच्छता केली जात असल्याबद्दल पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यंत्रणेचं अभिनंदन केलं आहे. संपूर्ण वारी निर्मल करण्यासाठी असेच प्रयत्न करावेत असं आवाहनही पुलकुंडवार यांनी केलं आहे. दोन्ही पालखी मार्गावर प्रत्येकी 100 स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या गुळवंची तालुक्यात विजेचा झटका बसून सुमारे 24 म्हशींचा मृत्यू झाला आहे. या म्हशी ज्या ओढ्यात उतरल्या होत्या त्या ओढ्यामध्ये विजेची तार तुटून पडल्यानं पाण्यात विद्युत प्रवाह उतरला आणि हा अपघात घडला. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून तातडीनं नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या देवगाव इथल्या सर्वेश कुशारे याची पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत उंच उडीसाठी निवड झाली आहे. हरियाणातल्या पंचकुला इथं झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सर्वेशनं 2.25 मीटर उंच उडी मारत ऑलिम्पिकची पात्रता फेरी गाठली आहे. सर्वेश भारतीय लष्कराच्या सेवेत असून याआधी सर्वेशनं आशियाई स्पर्धांमध्ये पदकं मिळवली आहेत. मात्र ऑलिम्पिकच्या उंच उडी क्रीडा प्रकारासाठी निवड होणारा सर्वेश हा राज्यातला पहिला खेळाडू आहे. T20 क्रिकेट विश्वचषक जिंकून बार्बाडोसहून मायदेशी परतलेल्या भारतीय संघाची काल मुंबईत लाखो क्रिकेटप्रेमींच्या साक्षीनं अत्यंत जल्लोषात विजयी मिरवणूक काढण्यात आली. मरीन ड्राईव्हपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत खुल्या बसमधून निघालेल्या या मिरवणुकीच्या वेळी रस्त्याच्या दुतर्फा जमलेले चाहते हातात तिरंगा घेऊन आणि आपल्या लाडक्या खेळाडूंच्या नावाच्या घोषणा देत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत होते. तत्पूर्वी काल सकाळी दिल्लीत भारतीय संघानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी क्रिकेट संघाला शाबासकी दिली. नवी दिल्ली विमानतळावरही विश्वविजेत्या संघाचं स्वागत करण्यासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. कोल्हापूरमधल्या राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील 24 बंधारे पाण्याखाली आहेत. हवामान येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत विक्रमी 71% क्षेत्रावर पेरण्या. विधान परिषदेतील निवृत्त सदस्यांना निरोप. राज्यातल्या 27 तालुक्यांसह देशभरात 500 ठिकाणी नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला सुरुवात. आणि विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाची मुंबईमध्ये विजयी मिरवणूक, चाहत्यांकडून जल्लोषात स्वागत.
आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.